गुढीपाडव्यानिमित्त नवीन वर्षाचं स्वागत करत आज भक्तांनी मोठ्या संख्येने अंबाबाई मंदिरात गर्दी केली। अनेक कोल्हापूरकर आणि पर्यटक भाविकांनी आज सकाळपासून अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी रांग लावलेली आहे। तर अंबाबाई मंदिरात गाभाऱ्यातून ही दृश्य आपण बघू शकतोय। लोकशाही मराठीच्या माध्यमातून अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी नवीन वर्षाला लोकांनी गर्दी केलेली आहे आणि जे लोक तिथे जाऊ शकले नाही ते लोकशाही मराठीच्या माध्यमातून स्क्रीनवर ही दृश्य बघू शकताय। दरम्यान अंबाबाई मंदिरामध्ये गाभाऱ्यातून याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। 3.5 शक्तिपीठापैकी एक महत्त्वाचं पीठ म्हणून जगभर ओळख असणाऱ्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात भाविकांनी आज गर्दी केली आहे। गुढीपाडव्याचं औचित्य साधून पर्यटक भाविक असतील, कोल्हापुरातील भाविक असतील, यांनी आज अंबाबाई देवीचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी गर्दी केली आहे। मी लोकशाहीच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातील प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्न करतोय। अंबाबाईचं हे आज नवीन वर्षाच्या निमित्ताने हे रूप आहे। अंबाबाई सजलेली आहे। ही अंबाबाईची मूर्ती आहे आणि गाभाऱ्यातून थेट जे दर्शन आहे ते मी या ठिकाणी महाराष्ट्रातील प्रेक्षकांना देतोय। खरं तर 3.5 शक्तिपीठापैकी एक महत्त्वाचं पीठ म्हणून अंबाबाई देवीची जगभर ओळख आहे आणि या निमित्तानं नवीन वर्षाचं आज स्वागत आहे आणि स्वागताच्या निमित्तानं अनेक पर्यटक भाविक ज्या ठिकाणी येत असतात। आपल्यासोबत काही भाविक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल, कुठून आलाय आणि दर्शन घेण्यासाठी काय विशेष आज आहे? मी दर शुक्रवार मंगळवार येते, पण आज नवीन वर्षाचं सुरुवात झालेली आहे। हिंदू धर्माप्रमाणे आज नवीन वर्षाची सुरुवात झाल्यामुळे सगळ्यांना पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आहेत। आज आई जगदंबा आज मंगळवार नेमका असल्यामुळे आज आईची लौकिकता जी आहे 3.5 शक्तिपीठापैकी त्याला जास्त महत्त्व प्राप्त झालेलं असून त्यामुळे मंगलमय शुभेच्छा देत पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा सर्वात देतो आणि या भारत देशावरचं संकट लवकरात लवकर निघू दे ही आईचरणी प्रार्थना करतो। नक्कीच पाहतोय तर ही सगळी भाविकांची रांग आहे। सध्या मी गाभाऱ्यामध्ये आहे आणि भाविक या ठिकाणी मनोभावे आई अंबाबाईच्या चरणी लीन होताना आपल्याला दिसून येत आहेत। महिलांची संख्या देखील या ठिकाणी लक्षणीय आहे। आई अंबाबाईच्या चरणी हे सगळे भाविक आहेत ते या ठिकाणी लीन होऊन आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी आणि नवीन वर्षाचं स्वागत आई अंबाबाई चरणी नतमस्तक होऊन करण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले दिसून येत आहेत। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।